कारण म्हणजे आमची रणनीती अशी होती की जास्त धावा काढेल त्याला बाय होती, या हिशोबाने आम्ही एक ट्राय केलं होतं की जास्त रन होतील आपल्याकडून, या हिशोबाने आम्ही खेळलो होतो. कसं वाटलं अर्जुन, समीर शेठ कटेकर, सतीजी कटेकर यांचं खरं तर हे दर्जेदार आयोजन आणि या ठिकाणी आज खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली, कारण तब्बल 20 संघ वेटिंगवर होते ज्यांना खरं तर या स्पर्धेमधून खरं तर मुकावं लागलं, परंतु तुम्हाला मात्र प्रवेश मिळाला या स्पर्धेमध्ये. आयोजन तर खूप चांगलं आहे. समीर दादा आणि सतीश दादा यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी जे म्हणजे चान्स दिली त्यासाठी आम्ही त्यांचा आभारी आहोत. आणि आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. पहिली मॅच जिंकल्यानंतर थोडा आता रिलॅक्स फील झाले का? हो, आता थोडं रिलॅक्स वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता विशाल, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरलाय, पहिल्या सामन्याचा हिरो. पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. पुन्हा एकदा जोडले जातील मायक्रोफोनवर दिनेशजी पाटील सर बेलवली. आवाज ऐकूया त्यांचा. थँक्यू. हाय रिस्क हाय प्रॉफिट, खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचं कारण ते होतं, कारण रिस्क घेतली म्हणूनच तो प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांचं विशेष कौतुक. वळूया आपण दुसऱ्या सामन्याकडे. एका बाजूला संघ असेल जय हनुमान देवत. रेलिंगच्या आतमध्ये कुणी थांबू नका अशी विनंती आयोजकांकडून येते वारंवार. विनंती आपल्याला त्या स्क्रीन ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला आणि त्या रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे आयोजकांकडून की प्लीज आपण रेलिंगच्या बाहेर उभे राहा. लेट्स प्ले. पहिलाच चेंडू इथे मात्र टोलवलाय आणि जातो सीमारेषा बाहेर येतोय. हा मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक पहिला चौकार. शिवनेरीवर शिवबा जन्मला, माझ्या राजाचा जन्म. पुन्हा इथे चांगला प्रयत्न, परंतु इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं मात्र हा झेल सोडलाय अजय फडकेनं. फलंदाज असणारे सूरज पाटेकरचा सोडलेल्या झेलनं मात्र धाव दिली 1 आणि धावफलकावर धावा लागल्या प्रथम फलंदाजी करताना. त्या म्हणजेच जय हनुमान मोसारे या संघाच्या. दोन्ही संघांचे देव सारखे आहेत, जय हनुमान मोसारे आणि जय हनुमान देवत, कारण देव एकच आहे. मोसारे बनाम देवत. हाय अँड हँडसम. मोठा फटका लगावला गेलाय आणि आल्या पहिल्या चेंडूवर मात्र सचिन पाटेकर बरसतोय. संघाचा संघनायक ठोकतोय षटकार. पुन्हा एकदा उंचावरून फटका लगवायचा होता. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी उजव्या हाताच्या बाजूने चेंडू गेला. 1 धाब्यासाठी क्षेत्ररक्षक आला, उचलला, फेकला. धाव मात्र मिळेल ती म्हणजेच 1 आणि 1 न 12 पर्यंत मजल मारली जाते प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाज योगेश वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर. योगेश वाघमारे 4 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत मोजलेत. कारण फलंदाजीचा विचार केला तर मात्र सूरज पाटेकरनं 5 धावा आणि सचिन पाटेकरनं धावा जोडले 7. डावखुरी फलंदाजी बहरती. मिड विकेटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येणार, चाचपडणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय उत्तम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली, ते पाटणोली संघाची. आणि इथे मात्र पाहतोय ती म्हणजेच त्याच पंचक्रोशीतील आणखीन एक चांगला संघ मोसारे. जय हनुमान मोसारे बनाम जय हनुमान देवत या दोन संघादरम्यानची लढत. नाणेफेकीचा कौल लागला देवत संघाच्या बाजूनं आणि स्वीकारलं प्रथम गोलंदाजी. इथे मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये उत्तम झेल टिपलाय आणि क्रमांक 1चा फलंदाजाला परतावा लागेल. ज्या सूरजनं मात्र मोठा फटका दाखवला होता त्या सूरजचा मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगला झेल टिपलाय आणि अशा प्रकारे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होईल बाद.
सतीश कटेकर समीरदादा कटेकर यांना चांगली साथ संतोषजी दमडे साहेबांची लागते. आबा तर नेहमीच साथीला असतात. सिद्धेश भास्करान टीम मनकुश नाईक साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जाईल. ही सगळी मंडळी मात्र या आयोजकांना सहकार्य करते आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं राकेशभाई गायकवाड त्यांची टीम हे मैदान त्यांना देत आहे. हे कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, मैदान राखावं लागेल आपल्या गावाला. एक तरी मैदान प्रत्येकानं त्यासाठी मात्र लढावं लागेल. मैदान राखून ठेवावे लागतील, तरच आपली मुलं त्या मैदानामध्ये खेळू शकतात. अन्यथा कॉलन्या होतील आणि मुलं मात्र गलीमध्ये चिरडून जातील. त्यांचा खेळ मोबाईलवर राहील आणि क्रिकेट फक्त मोबाईलवरच खेळली जाईल. त्याच्यामुळे मैदान राखावं लागतील आणि मग मात्र खेळ होईल. नवीन फलंदाज प्रवीण पाटेकर आणखीन एक सर्वोत्तम खेळाडू. मला भावलेला हा मात्र मोसारे संघाचा उत्तम खेळाडू. कारण याच स्पर्धेमध्ये बंगारपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये सोन्याची चैन मिळवणारा हा खेळाडू आहे मित्रांनो, प्रवीण. तोच प्रवीण मात्र चेंडू हवेत आहे. कवर पॉईंटच्या डोक्यावर फटकावायचा होता. चेंडू सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, झेलसाठी प्रयत्न का झाला नाही हा विचार केला जाईल. अशा चान्स तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील, कारण हाफ चान्स येतात लाईफमध्ये आणि तिथे मात्र तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कन्व्हर्सेशन नाही झालं दोघांमध्ये आणि अशा प्रकारे धाव मात्र मिळाली ती 1 आणि 1 धावेनं 16पर्यंत मजल मारली जाते. 1 बाद 16. सूरज पाटेकर धावा जोडल्या 7. 4 चेंडूला सामोरं गेला 4. सुंदर स्क्वेअर करता फटका मात्र जातोय आपण सेकंड स्लिपमध्ये. चेंडू उचलणार तत्पूर्वी मात्र 1 धाव घेतली सचिननं आणि काका पुतण्याचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सचिन पाटेकर काका आहेत तर पुतण्या मात्र आपण पाहतोय प्रवीण आणि दोघांची जुगलबंदी. दोघांना स्ट्राईक घ्यायची आहे, धावा जोडायच्या आहेत, मोठ्या धावसंख्येला आकार द्यायचा आहे. कारण एका बाजूला संघ जय हनुमान देवत फलंदाजी ताकदीची आहे. गोलंदाज ऋषी वाघमारे ही मात्र ताकद आजमावले पण ताकद मात्र फसली आहे आणि प्रवीण मात्र आपल्या फॉर्मसाठी पुन्हा एकदा झुंजताना आम्ही अनुभवलं. त्याचा फॉर्म मात्र आउट ऑफ फॉर्म होताना पाहिला आणि खऱ्या अर्थानं तो झेल देत परतला. क्रमांक 4च्या चेंडूवर मात्र फलंदाज प्रवीण, क्रमांक 2चा झाला बाद. 2 बाद. संघाची धावसंख्या 17. मात्र हा चांगला झेल टिपला. अगदी डोळे वटारून चेंडूकडे पाहिलं, एकटक नजरेनं पाहिलं आणि एकटक नजरेनं पाहिलं ना की प्रेम होतं. ते प्रेम झालं चेंडू बरोबर आणि चेंडूला मात्र लिलया झेलला गेला. अतिशय उत्तम झेल पाहिला आपण लॉंग ऑफच्या दिशेनं. थोडासा वाईड होता तिथे मात्र चांगला झेल वैभव वाघमारेच्या माध्यमातून पाहिला आणि फलंदाज झाला बाद. कारण मयूर वाघमारेला कोण विसरेल. एकदा नाव आला ना देवत की मयूर वाघमारे हे नाव सगळ्यांच्या मनामध्ये येतं. कारण याच मुलानं आपल्या गावाबरोबर आपल्या पंचकृषीचा ही नाव मोठं केलं आहे. पंताचा इशारा येतील अनिल टेंबे सर सांगतायत हा आहे चेंडू वाईट बॉल. प्रथम फलंदाजी करतोय जय हनुमान मोसारी संघ. त्यांना धावांचं आव्हान जोडायचं आहे भरपूर, कारण पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या धावफलकावर धावा लागले 54. इथे अशाच प्रकारचं आव्हान उभं केलं जाईल का, परंतु गोलंदाजी होते सक्षमतेची. सिंगलला डबल, सिंगलला डबल. सुंदर आणि बिटवीन द विकेट. इथे मात्र धावा घेतल्या तब्बल 2 आणि किरण जाधवनं या 2 धावांसहित धावफलकावर धावा लगावल्या 20. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कांचन सर अजूनही धावा काही कमी नाही आहेत. 20 धावा चांगल्या ठरू शकत आहेत, कारण 50 धावा मैदान ओलं आहे थोडंसं. या मैदानानं दिवसात जरूर 100ही गाठली आहे, परंतु पडलेल्या पावसानं मात्र धावांच्यावर इथे बंधनं आणलेत. जवळून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे अशा प्रकारे चेंडू जातो निर्धाव. कटाक्ष टाकला गेला पंचांकडे,
दक्ष पंतांनी सांगितलं षटक संपतंय आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र पाणी घेऊन घेत जाईल मैदानाकडे आणि धावा लागतील. त्या तब्बल 20 धावा, 2 बाद 20. नाही का नाही, जर हवा असेल तरच पाणी घ्या, कारण 4 षटकांचा खेळ आहे. नक्कीच पंच, आम्ही विनंती तशी केली, कारण आपल्याला वेळ वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 1-1 मिनटं वाचेल ना त्या वेळेला तर रात्रीचे 3च्या आत सामने संपतील, अन्यथा 4+ होतील याची नोंद घ्या. कारण 10 संघ आहेत आणि 10 संघामध्ये लढती होतात जास्त, त्याच्यामुळे वेळ वाचला पाहिजे. गोलंदाजीच्या मार्कवर प्रेम वाघमारे, तर स्ट्राईकवर फलंदाज सचिन पाटेकर. अवकाळी पावसानं कांचन सर खऱ्या अर्थानं सगळ्यांना धुवून काढलं. भट्ट्या तर खराब झाल्या, परंतु आंब्याचा मोहरी आता कदाचित जाईल की काय, आंब्याचा पीकही जाईल की काय. परंतु त्याचबरोबर जे धुळीकण वातावरणामध्ये निर्माण झाले होते, जी धूळ होती मनावरची आणि वातावरणामध्ये धुवून काढली आहे आणि नवी मोहर मात्र पावसानं दिली आहे. आता मनांनाही पालव्या फुटतील आणि पाऊस पडल्यानंतर बाटल्यांनाही. त्याच्यामुळे अनेक प्रकारची माणसं आहेत कांचन पालकर सर, आणि मग पाऊस पडला की लगेचच नवी ऊर्जा येते. आणखीन एक चांगला चेंडू पाहतोय. पंचांचा इशारा येतो, हा मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाज प्रेम वाघमारे मात्र अगदी प्रेमाने चेंडू हाताळतोय. सचिन पाटेकर चेंडूकडे फक्त पाहत राहिला, त्याच्यामुळे निर्धाव चेंडू सांगता. आता विचार केला की आता थांबून नाही चालणार, परंतु थांबण्याबरोबर मोठा फटका फसला. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू टोलवला जरूर सचिन पाटेकरनं, परंतु फटका फसला आणि सरळ जाऊन विसावला समाधान वाघमाराच्या हातामध्ये. आणि क्रमांक 3चा फलंदाज होतोय हा सलामीर सचिन पाटेकर बाद. नारायणजी दमडे साहेब पाटणोली, त्याचप्रमाणे मोहनदास पाटील साहेब पाटणोली, अनिरुद्धजी पाटील साहेब आराध्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर पाटणोली, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज अक्षय सावंत मैदानाकडे रवाना होताना पाहतोय, कारण इथून अजूनही षटकं उरलेत 1.4, म्हणजे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा जोडल्या ना तर 40+ आव्हान उभं राहील. फुलर लेनची गोलंदाजी पाहतोय आणि इथे मात्र वाईट बॉल कॉल. अवांतरची ही धाव मात्र येते. दडपण टाकण्याचा प्रयत्न पंचांच्यावर जरूर होतोय, परंतु दक्ष पंच आहेत, त्याच्यामुळे दडपण टाकण्याचा प्रयत्न करू नये. फुल टॉस बॉल, आणखीन एक फुल टॉस चेंडू. इथे धाव घेणं गरजेची होती, ही धाव कदाचित झाली असती. वाईटची धाव जरूर मिळते, परंतु जी संधी मिळते ना त्या संधीला तुम्ही कन्वर्ट करणं गरजेचं होतं. धाव वाईटची एक येईल आणि एक धावफलक मूव्ह होईल, जाऊन ठेपेल तो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बाद 22 धावा. एक्का दोरी तिरी सुरू आहे. चेंडू हवेत. आत्ता मात्र यष्टरक्षक झेलच्या खाली आहे आणि अगदी तो चेंडूला सहज झेलेल. सत्यवान वाघमारानं मात्र हा टिपला झेल आणि क्रमांक 4च्या खेळाडूचा संपवला खेळ.
डीजे उत्तम संगीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा गाणी लागतात ना त्यावेळेला ऊर्जा जरूर मिळते, पण त्या गाण्यामध्येच एक लाईन आहे, झाला नाही आणि होणारी नाही. ही सगळ्यात मोठी खंत आहे की 350 वर्षे सरल्यानंतर सुद्धा आपण दुसरा शिवाजी महाराज निर्माण करू शकला नाही. ही सर्वात मोठी महाराष्ट्राची खंत आहे, कारण दुसरा निर्माण होणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई यासाठी नव्हत्या केल्या की बाबांना तुम्ही माझी जयंती पुण्यतिथी निर्माण करा, तुम्ही साजऱ्या करा, तुम्ही असे असंख्य शिवाजी महाराज पैदा करा आणि आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला मोठं बनवा, यासाठीच अट्टहास केला होता आणि स्वराज्य निर्माण केलं होतं. इथे धाबांचा डोंगर उभा करायचा जरूर, त्यासाठी प्रयत्न राहतील जरूर. इथे मिमी तुतू होती आहे, धाव मात्र मिळते डावखुऱ्या फलंदाजाला एक, आणि गणेश वीर मात्र श्रीगणेश करतो आपल्या धावांचा आणि धापालकावरती धावा लागल्या जात आहेत. एक या धावसंख्येनं तब्बल 23 धावा. सलग 3 षटकार ठोकले जर गणेशनं, तर मोहनदास पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आणि रॉकेट बैलाचे मालक परेश पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. हो, गणेश वीरसाठी तब्बल 3 षटकार जर ठोकले ना, तर मोहनदादा पाटील यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य आहेत ते म्हणजेच पाटणोलीचे, त्यांच्याकडून तब्बल बक्षीस दिली जाईल 2000 रुपये. धापलकर धावा लागत आहेत त्या म्हणजेच या एकेरीनं 24वर. या षटकामध्ये रोखलं आहे प्रेमनं. आणखीन एक वाईट, तिसरा वाईट बॉल, परंतु 3 वाईट जरी टाकले असतील तरी मोठा फटका दिला नाही. ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. कांचन सर 45 पर्यंत टार्गेट सेट होणं गरजेचं आहे, त्यावेळेला लढण्याची ताकद मिळते. अकोट टप्प्याचा चेंडू नीटसा पाहिलाही नाही फलंदाज गणेशनं, आणि अशा प्रकारे या चेंडूवर लेगबाईची धाव येते. धाव आली 1, आणि या 1 धावेनं तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागत आहेत 26 धावा. ग्रामपंचायत सदस्य पाटणोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची, म्हणजे गणेशनं पैसे कमवायचे आहेत, तुम्ही कमवा आणि धावा जमवा, हा प्रयत्न असणार आहे. गणेश वीर स्ट्राईकवर, गोलंदाजीच्या मार्कवर. राजेंद्र वाघमारे, काय सुरेख फटका, अतिशय उत्तम दर्जाचा फटका पाहिला आपण. बॅकवर्ड स्पेलच्या मधून चेंडू सरळ गेला, 2 बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे. आणि ह्या ज्या 4 ट्रॉफी आपल्याला समोर दिसतात ना, चमचम त्या ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी हे संघ लढणार आहेत, झगडणार आहेत, आणि क्रिस्टलच्या ट्रॉफी आहेत, महागड्या ट्रॉफी आहेत. आणि या ट्रॉफ्या मात्र आम्हाला सुपूर्द केल्या आहेत ना, ते याच मंचावरती उपस्थित व्यक्तिमत्व आहे संतोषजी दमडे सर भंगारपाडा. क्रिकेटचा वेडा माणूस आहे. एकता भंगारपाडा उभी केली, संघाच्या क्रिकेटच्या पटलावरचं भंगारपाडा गावाचं नाव ज्यानं मोठं केलं, आणि तोच एकता भंगारपाडा संघाचा हा कट्टर समर्थक, उत्तम दर्जाचा व्यक्तिमत्व संतोषजी दमडे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला ह्या 4ही ट्रॉफ्या देण्यात आल्यात, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. स्ट्राईक चेंज नाही हा पुराणा जमाना झाला आत्ता, त्याच्यामुळे फलंदाजा लक्षात यायला हवी ती गोष्ट. धाव मात्र दिली जाणार नाही, आणि अशा प्रकारे इथे मात्र निर्धाव चेंडू सांगतो. ते पहिल्या चेंडूवर राजेंद्रनं चौकार खाल्ल्यानंतर गणेश वीरला असं अचानक काय झालं की तो शांत बसलाय. कमीत कमी 500 रुपयाकडे बघून तरी षटकार ठोकला पाहिजे. मोहनदादांचे पैसे त्याने कमावले पाहिजेत, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. 200 तैनात आहेत. इथे मात्र मी म्हणेन की बाल बचावलेत, कारण कदाचित हा चौकार जाऊ शकला असता. अगदी क्लोज काउंटर तिथे होता, त्याच्यामुळे
धावा आल्या तब्बल या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांसहित धावफलक मूव्ह होतो, जाऊन ठेवतोय तब्बल 32 वर. 40च्या आत इथे मात्र ठेवलं जाईल का? 2 मोठ्या फटक्यानं आव्हान चांगलं बनेल, परंतु राजेंद्र मात्र त्या मूडमध्ये नाही धावा देण्याच्या. बाईची मात्र धाव एक येते आणि अशा प्रकारे एका धावेनं धावफलकावर 33 धावा. अंतिम चेंडू पूर्वार्धामधला गोलंदाज राजेंद्र फेकेल. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच किरण जाधव. किरण जाधवच्या बॅटमध्ये मोठा फटका पाहायला मिळेल की गोलंदाज पलटवार करेल. पलटवार पाहतोय आणि इथे मात्र जय हनुमान देवत संघाच्या गोलंदाजांची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. पूर्वार्ध त्यानं मात्र सजवलाय गोलंदाजीनं. कारण विचार केला तर योगेश वाघमारेला 14 धावा पडल्यानंतर ऋषी वाघमाऱ्याने प्रेम वाघमाऱ्यानं कमबॅक मिळून दिलं आणि तो साज चढवला राजेंद्र वाघमारेनं. हे सगळे वाघमारे बंधू मात्र चांगली गोलंदाजी करतायत. 4 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती लागल्या. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. विचार केला तर मात्र देवतगाव आमचे महेशदादा वाघमारे येही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जाईल. अतिशय उत्तम स्पर्धा आहे. निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच या. VRCC बेलपाडा निहाल स्पोर्ट्स कॅप्टन लगेच या आपण. आणि पंच आमचे शिवदास दादा वाघमारे येही सामन्याचा आनंद घेत आहेत. दादा तुमचंही विशेष कौतुक. उत्तम पंच म्हणून आम्ही तुम्हाला कित्येक मैदानावरती पाहिलंय आणि आज संघाला बॅक करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी मात्र देवदास वाघमारे साहेब यांचं आगमन झालंय. तुमचंही मनपूर्वक स्वागत दादा. चला बेलपाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच या. क्विक या आपण. प्रेम 11 बंगारपाडा बी आणि निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा या 2 टीम्स मध्ये इथे टॉस केला जाईल. चला निहाल स्पोर्ट्स बेलपाडा टीम आपण लवकरात लवकर या. कॅप्टन या पटकन आपण. मायरा 11 कळंबुसरे संघाचे पुरस्कर्ते महेशजी नाईक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे पिंट्या नाईक यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. विशालजी गायकवाड पावा पोळे टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू त्याचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे रोहन मुंगाची द ग्रेट ऑलराऊंडर तर सुद्धा विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. त्यांची सगळ्यांची मदत मात्र खरं तर सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. ही खेळपट्टी असेल मैदान असेल त्यांचं सगळ्यांचं फार मोठं सहकार्य ओळे गावाचं त्यांच्या माध्यमातून खरं तर आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचे सगळेच आमचे खेळाडू राकेशभाई गायकवाड रुपेशभाई गायकवाड आणि संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध करण्यात आलंय. तर बेलपाड टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. बंगारपाडा बी आपण सुद्धा या. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. चेतन या आपण लवकर. प्रेम 11 बंगारपाडा बी आणि निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा मी अशोकजी कटेकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा.
टॉस जिंकला बेलपाडा संघ, निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू पाहिजे. कसं वाटतं या मैदानावर येऊन या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आज मात्र दिले बंगारपाडा संघाने, ओमसाई बंगारपाडा संघानं? आयोजन तर खूपच चांगलं आहे, ग्राउंड एक नंबर आहे. काय असेल समोर घरचा संघ आहे का, किती चॅलेंज असेल, किती आव्हान असेल प्रेम 11 बंगारपाडा संघाचं? 50-55. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रेम टॉस विरोधामध्ये गेलाय, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, कसं वाटतंय? आज मात्र सगळेच यंगस्टर किंवा नवीन संघ उतरवलाय आणि किती अपेक्षा आहेत घरच्या मैदानावर खेळताना, घरच्या स्पर्धेमध्ये खेळताना? गावच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना आम्ही चांगले म्हणजे असा प्रयत्न करू रन मारण्याचे, कारण की खूप समर्थक आहेत गावातले आमचे, त्यांना आमचा खेळ दाखवू चांगला असा. कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत या मॅचमध्ये? जर हे खेळाडू जर चमकले तर नक्कीच एक पहिला विजय आपल्याला मिळू शकेल. चेतन, प्रशांत, निलेश असेच काही प्लेयर आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगलं खेळ करण्याची. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचला होते सुरुवात, टॉस जिंकला बेलपाडा संघानं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू अमितजी म्हात्रे सर, थँक्यू. यस, इसी बीच बल्लेबाज वापस जा रहे और पहला झटका लगता हुआ देवट टीम को दीजिए. इस बीच जय शिवराय, लेकिन बजरंग बली के नाम से दो टीमें आमने सामने खेल रहे. एक तो इनिंग खत्म हो गई, 24 बॉल में 34 रनों का धीमा गति का ये स्कोर है, लेकिन जहां सचिन पाटेकर जो गेंदबाज है, जिन्होंने इस बार देखा जाए दूसरी गेंद के ऊपर इस बल्लेबाज को चलता कर दिया और पहला झटका जय हनुमान देवट टीम को दिया. यानी कि समाधान जो बल्लेबाज थे वाघमारे वापस चले गए, नए बल्लेबाज रोहित वाघमारे आए. सचिन पालेकर की अगली बॉल रोहित के लिए. रोहित ने कट कर दिया, लेकिन शॉट थर्ड मैन खिलाड़ी दायरे के अंदर, थोड़े से फंबल जरूर हो चुके, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ इस बीच खाता ओपन हो चुका है. देवट टीम का खाता ओपन हो चुका है रोहित वाघमारे का. जीतने के लिए 33 रनों की अभी तक दरकार है. आप सभी लोग देख रहे हो ओम साई क्रिकेट क्लब बंगारपाड़ा इनके माध्यम से किया हुआ शानदार, जानदार, तड़पदार, वजनदार आयोजन नियोजन. स्वर्गीय गोपीनाथ कटेकर स्मृति चषक 2023, हमारे सम्मान्य आयोजक श्री सतीश कटेकर साहब, श्री समीर कटेकर साहब, बंगारपाड़ा के सभी ग्रामस्थ पूरी तरह से इस बार तक का योगदान दे रहे हैं. और ये टूर्नामेंट की याद लोग हमेशा निकालते रहते, लेकिन इस बीच ओवले के मैदान के ऊपर ये टूर्नामेंट है. भाई हाथ के बल्लेबाज के लिए, और बल्लेबाजी कुछ सरेंडर हो चुके और उंगली खड़ी होते समय इस बार देखा बल्ले का बाहरी किनारा लगा हुआ है. विकेट नंबर देवत का गिरता हुआ दूसरा. टीम का स्कोर पलकर साहब देखा जाए तो 1-2 विकेट के नुकसान पे कमान एसडीसी. एसडीसी की ऑपरेटिंग जीटीसी लाइव इनके माध्यम से आप जरूर इस टूर्नामेंट का थेट प्रक्षेपण देख सकते हैं. जो दर्शक हमारे आंखों के सामने, उन तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत, और जो दर्शक बत्ती के सामने उनका भी हार्दिक स्वागत. 1 रन. नए बल्लेबाज चैतन्य पाटिल. हाँ, यहाँ रन बहुत महत्वपूर्ण है, वहां भी अंकड़ा बहुत महत्वपूर्ण है. ये देखिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी सचिन पालेकर की, पटेकर की, माफ कीजिए. ये सचिन पाटेकर. सचिन नाम क्रिकेट के कुरुक्षेत्र को बड़ा नाम है. भारत के मास्टर भूतपूर्व कप्तान, भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर साहब जी की याद आ गई है नाम सुनने के बाद. 1 रन. और गई मैं बोला ना, गृह मंत्री बबंदरा कदम वास्तव में क्या बोला तो बोला चक्का.
सुरुवातीला जबरदस्त आता सर्वांच्या आपल्या ज्या म्हणतात की आम्हाला काही वाटा नको, तुम्ही सुखी आहात ना, बस आम्हाला आनंद आहे. पण जरा टायमात पुन्हा एकदा कागदपत्र बघल्यावर नाही, आता हिस्सा आम्ही पूर्ण घेऊ, आईची इच्छा आहे, विलास नाही. 7 स्कोर. यस, दत्ताशेठ मुंगाजी साहेब यांना विनंती असेल की आपण इथं असाल तर कृपा करून आमच्या मंचावर या. ओवळेगावचे उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे. पहले ओवर के बाद स्कोर 7, 2 विकेट के नुकसान पे चैतन्य पाटिल ने छक्के के साथ आगाज किया, खाता खुद का ओपन कर दिया है और सचिन पाटेकर इनके पहले ओवर में 7 आए. अब तो 18 गेंदे शेष और जीतने के लिए बलकर साहब रन चाहिए, 27 रन चाहिए. 18 बॉल 27 चाहिए किरण जाधव गेंदबाजी करने के लिए. इस बार बैक फुटर जाकर गेंद को कट करने गए थे पॉइंट के क्षेत्र में, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है. क्रिकेट में कही थे ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. और अंपायर की जोड़ी देखिए, बड़े मियाँ और छोटे मियाँ. यस, बड़े मियाँ हमारे इस बार देखा जाए बेलौली के दौर स्वर्गीय सर, और छोटे मियाँ हमारे अनिल टेम्बे सर वल्लभ. और इस बार भाग गई, आप भाग गई 100%. डीप थर्मल सीमाना के बाहर गेंद चली गई 4 रन के नीचे ठोक. किरण जाधव बॉलिंग मार्फत तैयार है. एक गली, एक पाय स्लीप. त्याचप्रमाणे आमचे अशोकदादा ओवळ्याचे, त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. बिल्कुल इसी बीच आबा कांजन बलकर साहब जी को छूड़ा दे रहे. तबीयत कैसी कम हो जाएगी, वो और ही बढ़ती जाएगी, क्योंकि ये 3-4 दिन का पूरी तरह से मेला है बंगारपड़ा गांव में. जरूर हमारा गांव दूर है, लेकिन क्रिकेट जो है वो हमारे हृदय के अंदर है. 11 स्कोर. और यस, बल्ले का बेहतरी किनारा लगकर गेंद विकेटों के ऊपर अंदरूनी किनारा लगा और जाकर टकरा गई. विकेट नंबर 30 ड्रेसिंग रूम में. बैक टू द डगआउट, बल्लेबाज आ रहे. कमान डीजे. किला एक शेर की कहानी. टीम का स्कोर 11. किरण जाधव ने आते इस बार देखा जाए सफलता हासिल किया है, लेकिन नए बल्लेबाज आ रहे सत्यवान वाघमारे. पहली दफा खेलेंगे अंपायर से इस बार देखा जाए गार्ड ले रहे. इस बार टैप किया गेंद को और बैक टू द बॉलर, लेकिन यहां संभाल के भाई साहब, विकेट के ऊपर थोपड़े के ऊपर लग जाएगी. बहुत बॉल लगती है, डेंजर है बाबा, संभाल के. हाँ, हमारे साथी है राज, जो इसी बीच मौसारे के हमारे दोस्त है. मैच को देख रहे, अगर अपने नाम जल्दी नहीं बताते ना तो तेरे को मधुकर नाम देते हम, लेकिन बच गए. तो फेमस हुआ हमारा मधुकर मानघरी में, और इसके डायरेक्टर है कंचन पालकर जी. 12 स्कोर. वो बहुत ही बढ़िया डिलीवरी, गेंद नीचे रह गई है. इस बार जब पनबुड़ी जाती है ना पानी के अंदर से, उसी तरह से गेंद नीचे रह गई. कोई रन नहीं. ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद आप देख सकते हैं जय हनुमान देवट टीम का स्कोर है 12, 3 विकेट के नुकसान पे. पानी की मांग हुई मैदान के अंदर, पानी लेके जाइए. खिलाड़ी पानी पिएंगे. आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से 22 रन चाहिए.
क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर ये महामुकाबला रोमांच मजबूती का हो सकता है, लेकिन जहां हमारी एचडीसी मजबूती के साथ मौजूद है वो कह रहा है कि मुझे व्हाट्सएप मैसेज आने से पहले ठोकने दो, मुझे ठोको। ये हिंदवी स्वराज्य व्हावे स्त्रींची इच्छा, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमाला सुद्धा परवानगी नाही मला नेण्याची। अशा शूरवीर बावळ्याला घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला ओम साई क्रिकेट क्लब भंगारपाड्याच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। 12 स्कोर 10 वो जीटीसी वाले अंदर है ना, देखो नहीं तो अकेले है वो। और शानदार इस बार टीम को सीमा रेखा के नजदीक चली गई, लेकिन क्या एफर्ट फील्डिंग का, वर्ड फील्डिंग जबरदस्त, इसे कहते टेक्निक फील्डिंग की, क्या बात है, वेल डन। मिलेंगे इस गेंद के ऊपर यहां देवट टीम को 2 रन और 2 के साथ सत्यवान वाघ मारे पहुंचे 3 पे। जय हनुमान देवट टीम का स्कोर पहुंच चुका है 14 के घर में। आज जीतने के लिए 11 गेंदे शेष और 20 रनों की जरूरत है। केवाले के हमारे ग्राम पंचायत के उप सरपंच और मशहूर इस बार देखा जाए हमारे गुण लेखक कांचन पालकर जिनकी टैली शुरू हो गई। हुक किया और चली गई, निकल गई, देकर गई 6 रन, लंबा छक्का। प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा। प्रवीण पाटेकर की थोड़ी सी शॉर्ट डिलीवरी थी, गेंद कभी भी हैप टैकर मत डालो, उससे क्या होता है बल्लेबाज के पास एक सुनहरा आगमन होते व्यासपीठाकडे। सर्वप्रथम आम्ही त्यांचं शब्द समनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते। इच्छे के साथ स्कोर 20 और जीतने के लिए 14 रन चाहिए जय हनुमान देवट टीम को। छक्के के साथ सत्यवान वाघ मारे पहुंचे 9 के घर में, अतिथि देव भव। उसने एक बात कही थी, महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। 10 रन और यही लाइन पकड़ो, लेकिन या दिशाहीन भटकी गेंदबाजी मत करो। लाइन इस बार पूरी तरह से इस बार चकमा खा चुकी है और यहां लगभग देखा जाए अतिरिक्त रनों के साथ स्कोर 21 के घर में। एक साइड से आप देख रहे कि सत्यवान वाघ मारे व्यक्तिगत 9 पे खेले, एक छक्का, एक डबल, एक सिंगल के साथ प्रवीण पाटेकर की अगली बॉल और लॉब किया है, टाइमिंग चूका हुआ है, कैच लपक लिया लॉन्ग ऑन खिलाड़ी ने, बढ़िया कैच। और सत्यवान वाघ मारे चले बैक टू द डगआउट 9 रन बना के। जय हनुमान देवट टीम को याद देखा जाए चौथा झटका लगता हुआ और देवट टीम का स्कोर इस प्रकार है 21, लॉस ऑफ 4 डीजे।
क्या हुआ? बॉल तो है 8 बॉल 13 रन। इस बार फिर से कट करने गए थे, देखिए धड़कन चोर के सर कह रहे कि तू वाइड जहां से मुझे मांग रहे, वो गेंद वाइड के लाइन से बाहर नहीं है, वो लाइन के अंदर ही गेंद है। टीम का स्कोर 21 के घर में। अंतिम बॉल इस ओवर की, और ये उड़ाया, लपक लिया क्या? जिसी के साथ लगभग थोड़ी और भी जरूर थी, लेकिन गेंद हथेली में चली गई लॉन्ग ऑन के फील्डर द्वारा। और इसी के साथ लगभग देगा प्रवीण पाटेकर की बहुत ही सुमधुर गेंदबाजी चल रहे, दबाव देवत के ऊपर बढ़ता ही जा रहा है। जीतने के लिए 6 गेंदे और 13 रन चाहिए डीजे। टूर्नामेंट होगी तब साउंड सिस्टम आपको इनाम मिलेगा, वो सैंडी की होगी। और वही ऑपरेटर होंगे सूरज पाटील। इस साल कर्तव्य पूर्ण करा, बस झाले थांबले तेवढे। 21 स्कोर, 6 गेंदे 13 रनों की जरूरत है। पहले ओवर में इस बार देखा पालकर साहब रन आए थे मेरे हिसाब से 7, उसके बाद दूसरे ओवर में किरण के आए 5, प्रवीण पाटेकर के इस ओवर में आए 9, लेकिन प्रवीण पाटेकर ने 2 सफलता हासिल किया। 6 गेंदे 13, नए बल्लेबाज ऋषि वाघमारे। चैतन्य पाटिल 6 पे खेल रहे, सूरज पाटेकर, और एक बार फिर से इस बार फील्डर मौजूद, लपक लिया क्या? तारीफ करना पड़ेगी इस बार देखा जाए मौसरे के यहाँ लगभग देखा फील्डरों की कमान दीजिए। जॉकी